नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो केवळ एका मुलीच्या जन्माचा विषय नाही, तर तो प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्याशी, त्यांच्या कर्माशी आणि त्यांच्या संस्काराशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याशी जोडलेला विषय आहे. आपल्या समाजात अजूनही अनेक ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात तुलना केली जाते. काही जण मुलीच्या जन्माकडे आनंदाने पाहतात, तर काही ठिकाणी आजही मुलीचा जन्म म्हणजे जबाबदारी, खर्च किंवा ओझे अशी चुकीची मानसिकता दिसून येते. पण आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये आत्मा, जन्म, कर्म आणि नातेसंबंध याबद्दल जे विचार मांडले गेले आहेत ते या सामान्य समजुतीपेक्षा खूप वेगळे आहेत. मंडळी, गरुड पुराणामध्ये जीवन, मृत्यू, आत्म्याचा प्रवास आणि कर्माचे परिणाम याविषयी अत्यंत गहन विचार आढळतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे हे आवश्यक आहे की अनेकदा लोक धर्मग्रंथामधील कथांना शब्दशः सत्य मानतात, तर काही वेळा त्या कथा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत असतात. आज आपण अशाच एका विचाराकडे पाहणार आहोत. मुलगी एखाद्या घरात का जन्म घेते? तिच्या आगमनामुळे अनेक कुटुंबाच्या जीवनात बदल का घडतात? आईवडिलांच्या जीवनात तिचे स्थान इतके विशेष का असते? आणि मुलीचा सन्मान करणे हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून मानवी मूल्यांचा सर्वात सुंदर भाग आहे. या विषयाकडे आपण श्रद्धेने, विचारपूर्वक आणि संवेदनशीलतेने पाहूया. मंडळी, जगातील प्रत्येक जन्म हा एक नवीन सुरुवात घेऊन येतो. जेव्हा एखाद्या घरात नवजात बाळांचे पहिले रडणे ऐकू येते, तेव्हा त्या क्षणापासून त्या कुटुंबाचे आयुष्य बदलू लागते. मग ते बाळ मुलगा असो किंवा मुलगी, त्यांच्या जन्मामुळे घरामध्ये नव्या आशा, नवे स्वप्न आणि नवे नाते निर्माण होते. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलीला विशेष स्थान दिले गेले आहे. लहान मुलीला कन्या म्हणून पूजले जाते. नवरात्रीमध्ये कुमारी पूजन केले जाते. देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते. यावरून आपल्या संस्कृतीने स्त्रीत्वाला किती मोठा मान दिला आहे हे दिसून येते. मंडळी, प्राचीन काळापासून एक विचार सांगितला जातो की प्रत्येक आत्मा हा विशिष्ट कारणासाठी जन्म घेत असतो. प्रत्येक जन्मामागे काही शिकवण, काही अनुभव आणि काही नाती पूर्ण करण्याचा उद्देश असतो. त्यामुळे एखाद्या घरात जन्म घेणारी मुलगी हे फक्त एक नवीन व्यक्ती नसते, तर ती त्या कुटुंबाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनते. मंडळी, गरुड पुराणामध्ये आत्म्यांच्या प्रवासाचे वर्णन आढळते. मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मानुसार पुढील प्रवास करतो असं त्यामध्ये सांगितलं आहे. या विचाराचा अर्थ असा घेतला जातो की जीवनातील प्रत्येक नाते हे केवळ योगायोग नसून त्यामागे काही कारणे आणि अनुभव दडलेले असतात. मुलीच्या जन्माकडे पाहताना देखील अनेक कुटुंबे हा अनुभव घेतात. मुलगी जन्मल्यानंतर घरातील वातावरण बदलल्याचे अनेकांना जाणवते. पूर्वीपेक्षा अधिक मृदुता, अधिक प्रेम आणि अधिक जिव्हाळा कुटुंबामध्ये निर्माण होतो. वडील जे पूर्वी अत्यंत कठोर स्वभावाचे असतात, ते आपल्या छोट्याशा मुलीच्या एका हसण्यावर सर्व काही विसरून जातात. हे केवळ भावनिक परिवर्तन नसते, तर माणसाच्या मनातील करुणा जागृत होण्याची प्रक्रिया असते. मंडळी, मुलगी अनेकदा कुटुंबातील सदस्यांना अधिक संवेदनशील बनवते. तिच्या उपस्थितीमुळे संवाद हा वाढतो, नात्यामध्ये प्रेम वाढते आणि घरातील वातावरण अधिक जिवंत होते. पण अनेक लोक असा अनुभव सांगतात की मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल देखील घडू लागले. काहींना व्यवसायात प्रगती झाली, काहींच्या आयुष्यातील अडचणी कमी झाल्या, तर काहींना मानसिक समाधान मिळाले. मंडळी, हे सर्व थेट मुलीमुळे घडते का असं म्हणणं योग्य नसलं, तरी तिच्या आगमनामुळे कुटुंबामध्ये निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि आनंद हा निश्चितच महत्त्वाचा असतो. मंडळी, आपल्या धर्मग्रंथामध्ये लक्ष्मीचे वर्णन केवळ धनदेवता म्हणून केलेले नाही, तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी, आनंद, संतुलन, समाधान आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहे. म्हणूनच अनेक जण मुलीला प्रेमाने घरची लक्ष्मी म्हणतात. पण मुलीला लक्ष्मी म्हणणे म्हणजे फक्त एक गोड संबोधन नव्हे, तर तिच्या शिक्षणाचा, स्वप्नांचा आणि व्यक्तिमत्वाचा आदर करणे ही त्यामागची खरी भावना असली पाहिजे. जर आपण मुलीला देवी मानतो, तर तिच्या आयुष्याची निर्णय घेण्याचा अधिकारही तिला दिला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या समाजात अजूनही काही ठिकाणी मुलीच्या जन्माकडे चुकीच्या नजरेने पाहिले जाते. काही कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. पण हा भेदभाव केवळ एका मुलीवर अन्याय करत नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीला अडथळा निर्माण करत असतो. मंडळी, इतिहास पाहिला तर अनेक महान स्त्रियांनी जग बदलले आहे. शिक्षण, विज्ञान, साहित्य, कला, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे मुलगी म्हणजे केवळ कुटुंबाची जबाबदारी नसून ती समाजाची शक्ती आहे.
आईवडिलांसाठी मुलगी ही अनेकदा भावनिक आधार बनते. लहानपणापासून वृद्धत्वांपर्यंत ती कुटुंबाशी जोडलेली राहते. तिच्या प्रेमामध्ये अपेक्षा कमी आणि जिव्हाळा अधिक असतो. म्हणूनच अनेक लोक मुलीला देवाची सुंदर भेट म्हणतात. मात्र मुलगी ही वरदान आहे याचा अर्थ असा नाही की मुलगा कमी महत्त्वाचा आहे. प्रत्येक मूल हे समान प्रेम आणि सन्मानास पात्र असते. धर्मग्रंथाचा खरा संदेश देखील हाच आहे की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. परंतु मुलीच्या संदर्भात विशेष भर दिला जातो कारण इतिहासामध्ये अनेकदा तिच्यावर अन्याय झाला आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीने वारंवार तिच्या सन्मानाची आठवण करून दिली आहे. एक मुलगी जन्माला येते तेव्हा ती केवळ एका कुटुंबाचा भाग बनत नाही, तर ती त्या घरामध्ये प्रेम, जिव्हाळा, आशा, संवेदनशीलता घेऊन येते. तिच्या हसण्यात आईवडिलांचे जग दडलेले असते. तिच्या यशामध्ये संपूर्ण कुटुंबाचा अभिमान सामावलेला असतो. आणि याच कारणामुळे मुलीचा जन्म हा उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. कारण ती केवळ एक व्यक्ती नसते, तर भविष्यातील आई, शिक्षिका, शास्त्रज्ञ, कलाकार, नेत्या किंवा समाज बदलणारी व्यक्ती देखील असू शकते. मंडळी, आत्तापर्यंत आपण मुलीच्या जन्माचे महत्त्व, तिच्यामुळे कुटुंबामध्ये निर्माण होणारे प्रेम, जिव्हाळा आणि सकारात्मक बदल यांविषयी जाणून घेतले. आता पुढे आपण मुलगी आणि कर्मसंबंध, आईवडिलांची जबाबदारी, तिचा सन्मान का आवश्यक आहे आणि मुलीच्या रूपाने आपल्या आयुष्यात येणाऱ्या शिकवणीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये एक महत्त्वाचा विचार सांगितला जातो की या जगातील कोणतेही नाते हे विनाकारण निर्माण होत नाही. प्रत्येक नात्यामागे काही ना काही अनुभव, काही ना काही शिकवण आणि काही ना काही भावनिक ऋणानुबंध हे दडलेले असतात. आई वडील, भाऊ बहीण, मित्र, पती पत्नी किंवा संतती या सर्व नात्यांमध्ये काही ना काही शिकण्यासारखे हे असते. मुलीचे आणि तिच्या आईवडिलांचे नाते हे देखील अशाच अतिशय सुंदर आणि संवेदनशील नात्यांपैकी एक आहे. अनेकदा असे दिसून येते की मुलगी आपल्या वडिलांशी विशेष जिव्हाळ्याने जोडलेली असते. तिच्या आयुष्यातील पहिला आदर्श पुरुष म्हणजे तिचे वडील असतात. ती त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या वागणुकीतून आणि त्यांच्या संस्कारातून जीवनाचे धडे शिकत असते. याचप्रमाणे मुलीसाठी तिची आई ही पहिली शिक्षिका असते. आईच्या प्रत्येक कृतीतून ती जीवनातील मूल्ये शिकते. म्हणूनच मुलगी घडवणे म्हणजे फक्त तिचे संगोपन करणे नव्हे, तर एक सुंदर व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी स्वीकारणे होय. आजच्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती, पण आज परिस्थिती बदलत आहे. मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, उद्योग, क्रीडा, कला आणि संशोधन या सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. म्हणूनच मुलीला फक्त चांगले अन्न, कपडे आणि सुविधा देणे पुरेसे नाही, तर तिला आत्मविश्वास देणे, तिच्या विचारांना महत्त्व देणे आणि तिच्या स्वप्नांना पाठबळ देणे हे अधिक आवश्यक आहे. मंडळी, अनेक कुटुंबामध्ये अजूनही मुलींसाठी वेगळे नियम आणि मुलांसाठी वेगळे नियम ठेवले जातात. पण खरा सन्मान म्हणजे समान संधी देणे. जर एखाद्या मुलाला शिक्षण, स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार मिळत असेल, तर मुलीलाही तोच समान अधिकार मिळायला हवा. मंडळी, काही वेळा आईवडील मुलीवर प्रेम तर करतात, पण तिच्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रेम आणि नियंत्रण यामध्ये खूप फरक असतो. खरे प्रेम हे व्यक्तीला घडवते, तर अतिनियंत्रण तिचा आत्मविश्वास कमी करू शकतो. त्यामुळे मुलीला योग्य मार्गदर्शनासोबत स्वतःचे विचार मांडण्याची देखील संधी देणे आवश्यक आहे. मंडळी, धर्मग्रंथामध्ये स्त्रीचा सन्मान करण्यावर वारंवार भर दिला गेला आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः हा प्रसिद्ध संस्कृत वचनाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर केला जातो त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. या वचनामागील अर्थ केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि नैतिक देखील आहे. स्त्रीचा सन्मान म्हणजे तिच्या भावनांचा, विचारांचा आणि अस्तित्वाचा सन्मान करणे. मुलीला कमी लेखणे, तिच्या क्षमतेवर शंका घेणे किंवा तिच्या स्वप्नांचा अपमान करणे हे कोणत्याही कुटुंबासाठी योग्य नाही. मंडळी, अनेकदा असं पाहायला मिळतं की वृद्धावस्थेमध्ये आईवडिलांची सर्वाधिक काळजी मुली घेतात. लग्नानंतरही त्या आपल्या आईवडिलांशी भावनिकदृष्ट्या जोडलेल्या राहतात. त्यांचे सुख दुःख समजून घेतात आणि शक्य तितकी मदत करतात. त्यामुळे मुलगी हे नाते केवळ बालपणापुरते मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण आयुष्यभर टिकून राहते. मंडळी, मुलगी कुटुंबामध्ये करुणा, संयम आणि प्रेमाचे धडे घेऊन येते. अनेक वेळा ती भाऊ बहिणींना एकत्र ठेवते, नाती जपते आणि कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी जोडून ठेवते. म्हणूनच तिची भूमिका केवळ एका सदस्याची नसून कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या धाग्याची असते. काही लोक मुलीला परकी म्हणतात, पण खरं पाहिलं तर मुलगी कधीच परकी नसते. ती तिथे जन्मते त्या घराचा अभिमान असते आणि जिथे जाते त्या घराचे सौभाग्य बनते.
तिच्या प्रेमामध्ये नात्यांना जोडून ठेवण्याची अनुभूत ताकद असते. आपण मुलीला देवता म्हणतो, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपण त्यांना माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे. कारण कोणत्याही व्यक्तीचा सन्मान हा तिच्या लिंगामुळे नव्हे, तर ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून केला गेला पाहिजे. मुलीच्या जन्माचा खरा उत्सव तेव्हाच होतो जेव्हा तिच्या शिक्षणाची काळजी घेतली जाते, तिच्या आरोग्याची जपणूक केली जाते आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जातो. तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तिला आधार दिला जातो. तिला भीती नव्हे तर आत्मविश्वास दिला जातो. आज समाजामध्ये अनेक सकारात्मक बदल होत आहेत. मुली डॉक्टर होत आहेत, वैज्ञानिक होत आहेत, सैन्यात जात आहेत, उद्योग उभारत आहेत आणि जगभरात भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. हे सर्व त्या आईवडिलांमुळे शक्य झाले, ज्यांनी आपल्या मुलींवर विश्वास ठेवला. म्हणूनच जर आपल्या घरात मुलगी असेल तर तिचे जतन केवळ प्रेमानेच नव्हे, तर योग्य संस्कार, शिक्षण आणि सन्मानाने करा. कारण आजची छोटी मुलगी उद्याची सक्षम स्त्री असते. तिच्या हातात तिचे स्वतःचे भविष्य असते आणि अनेकदा संपूर्ण समाज बदलण्याची शक्ती देखील असते. मुलगी म्हणजे फक्त कुटुंबातील सदस्य नाही, तर ती आशा आहे, ती संवेदना आहे, ती संस्कार आहे, ती प्रेमाचा अखंड झरा आहे. तिच्या हसण्यात घराचा आनंद असतो आणि तिच्या यशात आईवडिलांच्या आयुष्याची कमाई असते. जे कुटुंब मुलीला मनापासून स्वीकारते, तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला पुढे जाण्याची संधी देते, ते कुटुंब खऱ्या अर्थाने समृद्ध होते. कारण खरी समृद्धी ही केवळ पैशामध्ये नसते, तर प्रेम, आदर, शिक्षण आणि चांगल्या संस्कारामध्ये असते. मंडळी, मुलगी हा कोणताही भार नाही, कोणतीही जबाबदारीची भीती नाही आणि कोणतेही ओझे नाही. मुलगी म्हणजे प्रेम, विश्वास, संस्कार आणि आशेचे सुंदर रूप आहे. तिच्या जन्माचा आदर करणे, तिच्या स्वप्नांना पंख देणे आणि तिच्या व्यक्तिमत्वाला फुलू देणे ही प्रत्येक आईवडिलांची आणि समाजाची जबाबदारी आहे. जर तुमच्याही घरात मुलगी असेल तर आज तिच्याकडे प्रेमाने पहा, तिच्या अस्तित्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि जर तुमच्या घरात मुलगी नसेल तर प्रत्येक मुलीचा आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा. कारण सन्मान, करुणा आणि समानता हीच खरी मानवतेची ओळख आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये अभिमानाने लिहा, मुलगी माझे वरदान आहे. नारायणाची कृपा तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.